मी कधीच आश्वासन देत नाही एकतर, कारण तो अधिकार असायला लागतो. एक तर आम्ही सत्तेत नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं हे फसवणूक होईल. येऊन त्यांचं ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळ्या ज्या मागण्या या मी ऐकून घेतलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या ऐकून समजून घेऊन त्याच्यात मार्ग काढणं ही आमची जबाबदारी असेल. ते खरं तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याला आपली भूमिका नक्की काय आहे आणि आपले एकही खासदार मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने बोलले नाहीत असा देखील त्यांचा आरोप होता. त्याला कसं उत्तर असणार? उत्तर असं नाही, त्यांनी हेही म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली. अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषयही मांडलेला आहे. त्यामुळे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कोणाशीही चर्चेला बसायची, प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची, पक्षाची आणि नेत्यांची नेहमीच राहिली. आपण आजच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे. आज आपण आश्वासन देऊन भूमिका स्पष्ट. मी कधीच आश्वासन देत नाही एकतर, कारण तो अधिकार असायला लागतो. एक तर आम्ही सत्तेत नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं हे फसवणूक होईल. महाविकास आघाडीच्या 288 जागांवर महाविकास आघाडी लढणारे प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे आपण म्हणून आम्ही लढणार. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये संजय राऊत असं म्हणाले की चेहरा डिक्लेअर करते किंवा तसा दावा करते राष्ट्रवादीकडे कोण चेहरा आहे मुख्यमंत्र्यांचा? कुठे? आम्ही मुख्यमंत्री हा विषयच आमच्या पुढे आत्ता नाही. आता महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. आम्ही पूर्ण ताकदीने एक सशक्त असं सरकार जे महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या गरीब महिला या सगळ्यांनाच न्याय देणारं, इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणणारं आणि आलेली इन्व्हेस्टमेंट ठेवणारं, या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालणारं, सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी एक पारदर्शक कारभार करणारं सरकार आम्ही देणार आहोत. आणि त्याच्यामुळे ह्या सगळे जे मूलभूत प्रश्न लोकांचे आहेत त्याच्यात जातीने लक्ष घालून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यातून मार्ग कसा निघेल हेच ध्येय आमच्या सरकारचं आहे. अजितदादांनी असं सांगितलं की तुमच्या विरोधात सुनेत्राताईंना उमेदवारी देऊन चूक झाली, त्यांनी एक हात पुढे केला. तुमचं काय म्हणणं आहे? आणि रामकृष्ण हरी. त्या बाबतीतच रोहित पवारांचा आज सकाळचं ट्विट आहे की दादांनी जरी असा निर्णय घेतला असला, त्यांनी चूक जरी केली असली तर ही गुजराती नेत्याच्या सांगण्यावरून केलं आणि त्यांच्या मतदारसंघात सुद्धा रोहित दादांच्या त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रयत्न अजितदादांना करावा लागतो किंवा त्यांच्या दबाव येतो अजित पवारांना, असं ट्विट केलं रोहित पवारांनी. जे मी तुम्हाला खरं सांगू, आता महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार. आज मी धाराशिवला आहे, सकाळपासून मला इतके शेतकरी येऊन भेटलेत. इन्शुरन्स कंपनी, पीक विम्याचा केवढं मोठं आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांनी स्वतः जे इन्शुरन्स घेतलेलं आहे त्यांच्या हक्काचा पैसा हा त्यांना मिळत नाही आहे. वकिलांच्या नोटरीचे विषय, असे असंख्य विषय आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. संजय राऊतांची पत्रकार परिषद ते असं म्हणाले की काल अजित पवारांनी जी भूमिका किंवा जी खंत मांडलेली आहे त्यावरती आता सुप्रिया सुळे नक्की काय भूमिका घेतात, कारण सुप्रिया सुळेंच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलेला होता. त्यामुळे आता त्यांची भूमिका काय येते ते महत्त्वाचं आहे. आपले काय भूमिका? रामकृष्ण हरी. ताई, किती जागा लढवणार राष्ट्रवादी सगळ्या महाविकास आघाडीच्या? 288. राष्ट्रवादी 288. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही शब्दाला पक्के आहोत. हे फक्त भाषेतून नाही, कृतीतून आम्ही करून दाखवतो. जेव्हा 88 लढलो तेव्हा 88 ठिकाणी आम्ही स्वतः म्हणून आम्ही ताकदीने काम केलं. तसंच 288 जागेमध्ये महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढेल. फॉर्म्युला ठरला काय? जो ठरेल तेव्हा तुम्हाला पारदर्शकपणे आम्ही सांगू. जरांगे पाटील यांनी 288 जागा जर नाही लढवल्या तर ते पवार साहेबाचं माणूस आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. काय बघा, ही एक लोकशाही आहे. हा देश लोकशाही पद्धतीने चालतो. प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे. काय आव्हान आहे? महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रावर होणारा अन्याय
जो हे सरकार सहन करतंय ते मोडून काढायचं. काही शेवटचा प्रश्न तुळजाभवानी चरणी आपण आज जात आहे. नेमकं देवीला काय साकडं घातलं जाणार आहे? आज शिवस्वराज्य रॅली धाराशिवमध्ये येते. राहिलाय पक्षाचा. महाराष्ट्राचा चांगला पाऊस पडू ते, अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळवते. नितेश राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे आणि येत्या ऑक्टोबरमध्ये ते आम्ही उकळून फेकणार आहे आणि त्यांना महाराष्ट्र देशाचं कंत्राट दिलं गेलेलं आहे. नितेश राणेंची असे अतिशय खालच्या भाषा आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे, त्यांच्या पक्षाचे. थँक्यू.